राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट खाली बरेच लोक असं म्हणतात की राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर आपण काही बोलावं. मला एक सांगा, भ्रष्टाचार कुणी केला म्हणून एखादं मंदिर भ्रष्ट असतं का? त्या मंदिरातला देव भ्रष्ट असतो का? असं अजिबात नसतं. राम मंदिरात ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, मी मागे म्हटलं की त्यांनी आमच्या हिंदूच्या आस्थेवर घाला घातलेला आहे. 500 वर्षापासून ज्या लोकांनी हा लढा दिला, आपलं बलिदान केलं, अगदी शेवटचे बलिदान करणारे कोठारी बंधू, अजून बऱ्याच वेळा दंगली झाल्या, बाबरी मस्जिद पडल्या, त्याच्यात काही लोक बळी गेले. त्या सगळ्याच्या बलिदानाला तुम्ही या घटनेमुळे व्यर्थ ठरवणार आहेत का, निरर्थक ठरवणार आहेत का? असं अजिबात नाही आहे. आता एक फार मोठ्या वर्तमानपत्राने एक बातमी दिली की म्हणले हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर भक्ताची येण्याची संख्या कमी झाली, संख्या रोडावली, दानपेटीत चिल्लर येऊ लागलं. एक पत्रकार आहेत, महाराष्ट्रातले आहेत, फार चांगले आहेत, फार चांगलं लिहितात, बोलतात, पण कुठंच फार काळ कुठल्या चॅनलवर टिकू शकले नाहीत. आता स्वतः करतात. त्यांनी सुद्धा याची बातमी केली. त्या पत्रकाराचाच एक संदर्भ देऊन मी एक गोष्ट सांगतो. जे लोक आज राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर बोलतात ना, त्यांना बोलण्याचा निश्चित अधिकार आहे. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे. तो भ्रष्टाचार झाला, कुणी केला, काय केला, याची चौकशी होईल, योग्य ते शासन होईल. ते झालं पाहिजे या मताचा मी आहे. एक सामान्य नागरिक म्हणून माझं सुद्धा हे मत आहे. पण मला एक सांगायचं आहे, कोण लोक बोलतात हो भ्रष्टाचारावर? मी फार जवळचं उदाहरण देतो. जे लोक भ्रष्टाचारावर बोलतात त्यांनी आरशासमोर उभा राहून जरा स्वतःला पाहिलं पाहिजे हो. काही वर्षापूर्वी पंढरपूरच्या विठोबाच्या दागिन्यात काय गफलत झाली, ही बातमी कोणत्या वार्ताहराने त्यावेळेस दिली, आणि आज हाच वार्ताहर म्हणतो की राम मंदिरातल्या भ्रष्टाचारामुळे भक्ताची येण्याची संख्या रोडावली. अरे बाबा, 12 महिने 24 तास लोक देवदर्शनाला जात नाहीत. आता शाळा कॉलेज सुरू झाले, काही दिवसात श्रावण महिना सुरू होईल. आत्ताच कालच शेवटची लग्नाची तिथी संपली. या सगळ्याचा परिणाम मंदिरावर भेट देणाऱ्या भक्तात होत असतो, हे स्वाभाविक आहे. पण या जगामध्ये राम मंदिरच एक असं आहे की त्याच्या राम मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्याला भेट देणाऱ्यांची संख्या काही कोटीत आहे. आणि हीच खरी लिब्रांडो आणि स्वतःला सेक्युलर समजणाऱ्या काही हिंदूंची पोटदुखी आहे. एवढे भक्तगण तिथं कसे येतात? आणि मग हे सगळं षडयंत्र आहे, ही सगळी त्यांची इकोसिस्टीम आहे. त्या वार्ताहराला मी सांगतो, याच वार्ताहराने पंढरपूरच्या विठोबाच्या दागिन्यात काय काय झाले दाखवलं होतं. आज सरकार दरबारी पंढरपूरला देवस्थानाला लोकांनी जी जमीन देणगी म्हणून दिली, ती जमीन कुणाच्या बुडाखाली आहे? याच्यातले 90% काँग्रेसवाले आहेत, जे आज अयोध्येच्या राम मंदिरावर प्रश्न उपस्थित करतायत. तुम्ही थोडं अलीकडे या तुळजापूरला एक फार चांगले अधिकारी धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी होते, म्हणजे ते अजूनही नाशिक महसूल विभागात आता आयुक्त आहेत. त्यांनी फार मोठा जमीन घोटाळा उघडकीस केला. 4000 एकर जमीन. मी कुणाची नावं घेणार नाही, पण हा व्हिडिओ जर ते ऐकत असतील तर त्यांना माहिती कुणी या जमिनी ढापल्या. म्हणजे त्या जमिनीच्या उत्पन्नातून मंदिर चालावं, मंदिराचे सगळे उत्सव चालावे, अन्नदान व्हावं म्हणून त्यावेळेस लोकांनी दिलेल्या जमिनी लोकांनी खाऊन बसलेत. त्याचा खंड सुद्धा मंदिराला देत नाहीत. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेले भवानी मातेच्या चरणीच्या दागिन्यात सुद्धा गोळ आहे, हे त्याच वार्ताहरानं दाखवलेलं आहे. आणि आज तोच वार्ताहर म्हणतो की राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून येणारे भक्त कमी झाले. थोडं अलीकडे या ज्या शहरात माझं बालपण तरुणपण गेलं,
त्या अंबाजोगाई शहरात मला खुद्द ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे 1983 साली अंबाजोगाईला आल्या असताना मला त्यांच्या सहवासाचं भाग्य लाभलं. त्यांनी सांगितलं आम्ही 350 एकर जमीन या अंबाजोगाईच्या देवीला, कारण राजवाडे जे त्यांचे सेनापती होते त्यांची ती कुलदैवत होती. कुठे आहे ती जमीन? कुणी ढापली? अहो त्याच अंबाजोगाईमध्ये दासोपंत नावाचे संत होऊन गेले. त्यांनी फार मोठी पासोडी लिहिली. त्यांना रोज त्या काळात एक डब्बू पैशाची शाई लागायची, एवढं लिखाण त्यांनी केलं. ते थोरलं देवघरांनी धाकट्या देवघराची 3000 एकर जमीन कुणी ढापली? हे सगळे काँग्रेसवाले. तुम्ही थोडं खाली गेलात तर परळी वैजनाथला 750 एकर जमीन आहे. कुठे आहे ती आज? आणि हे लोक आज राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर बोलतात. भ्रष्टाचारावर बोलण्याचा सगळ्याला अधिकार आहे. पण याही लोकांकडे जरा एकदा तुम्ही पहा, या जमिनी जर त्या देवस्थानला वापस मिळाल्या तर त्या देवस्थानला गतवैभव प्राप्त होईल. चांगले धार्मिक सांस्कृतिक उत्सव त्याच्यातून करतील. त्याच्यातून फार मोठं अन्नदान होईल. त्यामुळे अजून काही शैक्षणिक काम होईल. पण या सगळ्याकडे गेले कित्येक वर्ष दुर्लक्ष आहे. मी महाराष्ट्रातल्या काही घटना सांगतोय जवळपासच्या. मी तर काही सगळ्या महाराष्ट्रातल्या सांगू शकतो असं नाही. तुम्ही कोल्हापूरच्या देवस्थानचे पहा, तोच प्रकार आहे. एक शेगावचं देवस्थान सोडलं तर सगळीकडे हाच प्रकार चालू आहे. आणि हेच लोक आज राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर बोलतात. अहो जे राम मंदिराच्या दर्शनाला गेले नाहीत, ज्यांनी राम मंदिरासाठी रुपया दिला नाही, तेही तार स्वरात राम मंदिरात झालेल्या भ्रष्टाचारावर बोलतात. राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर बेंबीच्या देठापासून ओढणारे लोक, मला सांगा अजमेरच्या खाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यावर जो भ्रष्टाचार होतो त्याच्यावर काही बोलतात का हो? खाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्याचे ट्रस्टी हे सगळेजण म्हणजे ऑडी, मर्सिडीज बेंज अशा गाड्यात फिरतात. याचा काही हिशोब नाही आहे, याची कुठेही पावती नाही आहे. पण या भ्रष्टाचारावर बोलण्याची हिंमत कुणाची होत नाही. तिथं राजकीय स्वार्थ आडवा येतो. या महाराष्ट्रात, या मराठवाड्यात सुद्धा वक्फ बोर्डामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणापाशी आहेत हे सुद्धा शोध घेतलं पाहिजे. पण यावर कुणी बोलत नाही. यावर कोणचंही वर्तमानपत्र, यावर कुठलाही पत्रकार, मग तो कुठल्याही चॅनलचा असा नाही किंवा स्वतःचं खाजगी चॅनलचा असा ना, तो प्रकाश टाकत नाही. कारण ते त्यांच्या सोयीचं नाही आहे. कारण राम मंदिराला जेवढं बदनाम करता येईल आणि त्या निमित्ताने हिंदू समाजाला कसं त्याच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता येईल, हा सगळा खाटाटोप चालू आहे. हे करणारे सगळे हिंदूच आहेत, दुसरं कोणी नाही. कोणत्याही मुसलमानाने राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर एकही आरोप केला नाही. मी काय म्हणलं, आरोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. भ्रष्टाचार झाला का? निश्चित काही प्रमाणात झाला आहे. त्याची चौकशी होईल, भ्रष्टाचार करणाऱ्याला योग्य ते शासन होईल. पण मला सांगा, आम्ही कोण आरोप करतोय? ज्यांनी राम मंदिर होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मला सांगा, तुमची हिंमत आहे? व बोर्डावर किंवा ख्रिश्चनांचं जे काही, मी परवाच सांगितलं की केरळमध्ये जे काही ख्रिश्चन लोकांची एक हे आहे, संस्था आहे, तिथं हवाला मार्गे 7,000 कोटीचा व्यवहार झाला. कुणी बोलतंय? कारण ते सोयीचं नाही आहे. जे राम मंदिरापाशी गेले नाहीत ते राम मंदिराच्या भ्रष्टाचारावर बोलतात. म्हणून त्यांच्या नियतीवर आम्हाला संशय येतोय. राम सगळं पाहतोय. राम सगळ्यांचा हिशोब करेल. रामाने रावणाचा हिशोब केला तर यासारख्या तिनपाट लोकांचा हिशोब तर राम निश्चित करेल. संजय राऊत म्हणले आम्ही 25 किलोची चांदीची वीट दिली. यार कुठून घेतली? पुणे सराफाकडून घेतली. याची काय पावती आहे? आपण भ्रष्टाचाराचा आरोप करताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला बदनाम करतोय. खरं म्हणजे त्याच्या भोवती जे काही भ्रष्टाचारी मंडळी त्या देवस्थानमध्ये आहेत त्यांना दूर केल्यावर आपोआप
या मंदिरातलं सगळं भ्रष्टाचार संपून जाईल आणि पुन्हा मंदिराला गतवैभव. रामाच्या दर्शनाला येणाऱ्याची संख्या अजिबात कमी झाली नाही. या तुमच्या काय आनंदात ज्याला राहायचं असलं राहू द्या, पण रामभक्त का आले नाहीत याचं कारण अनेक प्रकारचे आहेत. हळूहळू पुन्हा ज्यावेळेस सगळे सणवार संपतील त्यावेळेस पुन्हा राम मंदिरात गर्दी वाढेल आणि पुन्हा एक उच्चांकन तयार होईल. पण मला असं वाटतं की या भ्रष्टाचारावर जसा तुम्ही आरोप करतात तसा इतर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा तुम्ही प्रकाश टाकावा आणि त्यांनी कुणी भ्रष्टाचार केला यांची नावं तुम्ही समोर आणावे एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.